हाय मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। गुड इव्हिनिंग सर्वांसाठी। आज वेगळ्याच वेळेवर ब्लॉग सुरू करतोय, कारण आज आहे कोजागिरी पौर्णिमा। कोजागिरी पौर्णिमा असल्यामुळे आज अचानक प्लॅन झाला कोजागिरी ची पार्टी करण्याचा, त्यामुळे या टायमाला ब्लॉग सुरू करतोय। मित्र गेले कोजागिरीसाठी कोजागिरीचे सामान आणायला, दूध वगैरे किंवा काहीतरी खाण्याची गोष्टी आणायला गेलेले। तर विचार केला चला आपण पण व्हिडिओची सुरू करू आणि करूया आज कशी काय व्हिडिओ हे होते बघूया। कोजागिरी पौर्णिमा कशी होते तुम्हाला दाखवतो तुमच्यासोबत, माझ्यासोबत तुम्ही पण कोजागिरी एन्जॉय कराल। आणि ही व्हिडिओ जर आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। पण ही व्हिडिओ आता पूर्ण बघा। आजची एन्जॉयमेंट कोजागिरी निमित्त तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत कोजागिरी पौर्णिमा पार्टी। तर बघा आज कशी काय होते, भेटू आपण पुढे। आता तयारी झाली का? माझं भारी दिसतंय, माफ कर ना मी सॉरी बोलते तुझ्या। अपनी यारी जगात हाय भारी, इमोशन्स ने भरलेली कर्जाला फिरणारी यारी। हे लढायचं नाही आता भिडायचं नाही, आडवाला त्याला सोडायचं नाही। आम्ही सोबत हाय, आमची पावर हाय, का तुम्हाला गाईज अशाप्रमाणे आमची आता कोजागिरी चालू झालेली आहे आणि कोजागिरीची आम्ही सुरुवात करत आहेत। तर आमची पब्लिक सर्व एकत्र आहेत आणि तुम्ही बघू शकता ही आमची करते सगळ्यांशी फ्लर्ट करते। तिच्या मग झालो या पागली नाद तुला, तिच्या मग झालो या पागली नाद तुला।
हाय गाईज, गुड मॉर्निंग. नेक्स्ट डेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. काल कोजागिरी पौर्णिमेची पार्टी तुम्ही एन्जॉय केलीच असेल. काल खूप सारं डान्स झाला, खूप नाचलो, एन्जॉयमेंट झाली. भेल वगैरे केली होती, दूध वगैरे केला होता. ते दूध आम्ही त्याच्यात त्याच्या दुधामध्ये चंद्र, अरे कहना क्या चाहते हो? पूर्ण चंद्र दुधामध्ये बघितला आणि दूध वगैरे आम्ही पिलं. सर्व मजा, चांगली एन्जॉयमेंट केली. मित्रमंडळी सर्व होती, खूप सारी मजा केली आणि घरी जायला झाला लेट. त्यामुळे व्हिडिओचा आपल्याला काय करता आला नाही एंड. पण आणि जास्त वेळ तिथे शूटिंग नाही करू शकलो कारण स्पीकर वगैरे चालू होतं आणि खूप लहान मुलं पण होती, त्यामुळे गोंगाट खूप होता. त्यामुळे व्हिडिओ काय जास्त शूट करायला भेटली नाही. जेवढी करता आली मला व्हिडिओ तेवढे मी तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ रेकॉर्ड केली आणि तुम्ही बघितलीच असेल किती रेकॉर्ड झाली. ज्याप्रमाणे म्हणजे जेवढी करता आली तेवढी केली मी. तर काल एंड नाही केला, त्यामुळे आज विचार केला तर आज वेळ आहे आणि आपल्याला पनवेलला शॉपिंगसाठी पण जायचं आहे. तर ही व्हिडिओ कंटिन्यू करूया म्हणून आज या नेक्स्ट डेला व्हिडिओ कंटिन्यू करतोय. तर बघत राहा तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये काय काय होतंय आणि एन्जॉयमेंट करत राहा. भेटू मग जाता. गाईज, तर आता आम्ही चाललेलो आहोत सुकापूर येथे आपल्याला बेडची शॉपिंग करायची आहे. बेड घेण्यासाठी चाललेलो आहेत. तर बघू आता तिकडे डायरेक्ट दुकानात भेटूया आपण. गाईज, तुम्ही हे बघू शकता, बेड आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे बेड आहेत. खूप चांगले बेड आहेत, मस्त बेड आहेत. त्यातला मी एक घेतलेला आहे बेड, तर ते तुम्हाला दाखविलंच घरी फिटिंग केल्यावर. आणि साईडला पण साईड टेबल पण चांगले आहेत, वॉर्डरोब वगैरे पण छान आहेत, मंदिर आहेत तिथे आणि डायनिंग टेबल, अलमारी वगैरे पण आहेत. खूप साऱ्या गोष्टी आहेत तिथे घेण्यासारख्या. हे शॉप सुकापूर येथे आहे. सुकापूरच्या इथेच आहे जवळपास. तर तुम्ही येऊन शॉपिंग करू शकता. हा गाईज, तुम्ही बघितलंच असेल, आता आम्ही बेड घ्यायला गेलो होतो आणि बेड घेतलेला आहे आणि त्याची असेंब्लिंग पण होईल आणि फिटिंग तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आत्ता थोडंसं थांबावं लागेल कारण या व्हिडिओचं एंड करायचं आहे. ही व्हिडिओ आता इथे थांबवतोय आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला एक बेडची असेंब्लिंग पण बघायला भेटेल आणि एक बेड काढून मुवेबल म्हणजे दुसऱ्या ठिकाणी पण शिफ्ट करायचं आहे, तो एक बघायला भेटेल. तर थोडंसं वेट करा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी थांबा. त्याच्यामध्ये दिवाळीच्या साफसफाई करायची आणि बेड चेंजिंग आणि नवीन बेडची असेंब्लिंग हे दोन्ही तुम्हाला बघायला भेटेल. तर थोडंसं वेट करा आणि ही व्हिडिओ इथंच थांबवतोय आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला पण विसरू नका. तर चला, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. चला, भेटू पुन्हा एकदा.